नमस्कार मंडळी. मित्रांनो, आजपासून मी सुरुवात करत आहे नवीन YouTube चॅनलला, ज्यामध्ये आपण ठाण्यातले जास्तीत जास्त मंदिर दर्शन घेण्याचा प्रयत्न करूया. आणि आपण आज आलेलो आहोत हंसनगर येथील गणपती मंदिरात. तर इकडचे आपलं नाव सांगा सर. अशोक पवार. अशोक पवार काका आहेत, तर ते आपल्याला या मंदिराबद्दल जास्त माहिती देतील. तर काका तुम्ही सांगा प्लीज. नमस्कार. हे आपलं जवळ 1972 पासून मंदिरची स्थापना झालेली आहे. आणि दिघे साहेबांच्या हातून छोट्या मूर्तीची पहिली स्थापना झालेली आहे. तिथून हे मंदिर नंतर डेव्हलप झाल्यानंतर बिल्डरांनी 3 टप्प्यामध्ये मूर्ती बदलून आपण ही आता नवीन मूर्ती स्थापना 3 वर्षापूर्वी केलेली आहे. आणि हे बिल्डरनी नवीन मंदिर बांधल्यानंतर ते छोटं मंदिरची मूर्ती बी आपल्या आहे, पण ती आम्ही विसर्जन न करता एका ठिकाणी आपल्या घरच ठेवलेली आहे. पण ती जुनी मूर्ती असल्यामुळे ती आठवण म्हणून ठेवलेली आहे. त्या जे विसर होऊ नये. आणि ती एक मूर्ती बघण्यासारखी सुद्धा आहे. तिचा इतिहास म्हणजे असं ती भरपूरच म्हणजे झोपडपट्टी होती, तिथं एक छोटं मंदिर स्थापन केलेलं दिघे साहेबांनी. त्या दिघे साहेबांच्या असे मूर्ती स्थापना झालेली आहे. असा त्या मंदिरचा इतिहास आहे. आणि आजपर्यंत आता 30 वर्ष झाल्या बिल्डिंग बांधल्यानंतर बिल्डरने बांधून जाते. अजून या जीर्णोद्धार केल्यानंतर अजून व्यवस्थित चालले आहे. सकाळ संध्याकाळ पूजा आणि आरती होत असते. आणि आता आहे जे म्हणते या कंडिशन तुमच्या समोर आहेत फोटो वगैरे डेव्हलपमेंट. आणि एक गोष्ट विचारायची होती, तर या मंदिरामध्ये सालाबाग प्रमाणे काही उत्सव साजरा केला जातो का, जसं की गणेश जयंतीला वगैरे? ते सांगा, त्याच्याबद्दल सांगा. जन्मोत्सव कार्यक्रम होतो, संध्याकाळी प्रसाद आरती भजन कीर्तन होतो. आणि ज्यावेळेला वर्धापन असतो 15 फेब्रुवारीला, अच्छा, कार्यक्रम प्रत्येक वर्षी भंडारा वगैरे पासून ते भजन कीर्तन, अच्छा, दिवसभर कार्यक्रम चालू असतो. ओके. तर त्यावेळी आपण इकडचे जे भाविक आहेत ते सुद्धा म्हणजे पावती फाडतात वगैरे, अन्नदान वगैरे साठी सर्वांचा सहभाग असतो. आणि जो वर्धापन असतो मंदिराचा, तर त्यावेळी प्रचंड गर्दी होते दर्शनासाठी, महाप्रसादासाठी वगैरे खूप गर्दी होते. आणि इकडचे हे खूप जुनं मंदिर आहे. तर आज सुरुवात आपण यांच्यापासून केलेली आहे. त्या काकाने आपल्या वेळात वेळ काढून त्यांचं मार्गदर्शन दिलं, त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद काका.